आपल्यापैकी बऱ्याच जणांना घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पेंटिंग्स किंवा फोटोज लावण्याचा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती स्थापन करण्याचा छंद असतो। घर म्हणजे आपल्यासाठी स्वर्गच, म्हणून म्हणतात ना, घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती। रोजच्या धावपळीच्या जीवनातून जेव्हा आपण बाहेरून घरात येतो तेव्हा मनाला शांतता लाभावी, मन प्रसन्न राहावे, सौख्य प्राप्ती व्हावी यासाठी आपण मनापासून घर सजवत असतो। प्रत्येक कुटुंब हे आपल्या ऐपतीप्रमाणे, आवडीप्रमाणे घराची सजावट करत असतो। पण घराची सजावट करताना काही गोष्टींचा अंतर्भाव केला जातो। नेमक्या कोणत्या प्रकारच्या पेंटिंग्स किंवा फोटोज लावणे गरजेचे आहे आणि त्याचा आपल्या वास्तूवर काय परिणाम होतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे। चला तर मग बघूयात। आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही घडत असते। कधी ना आवडत्या गोष्टी घडल्या की मन उदास होते, निराशा येते, नकारात्मक गोष्टी मनात घर करू लागतात। तर अशा वेळी घरातल्या काही गोष्टी आपल्याला सकारात्मकता प्रदान करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात। तर वास्तुशास्त्रानुसार सूर्योदय, मोठ्या पर्वतरांगा आणि पाण्याशी निगडीत फोटो लावणे लाभदायक ठरते। यामुळे कुटुंबात कायम आशावादी वातावरण राहते। अशा फोटोंकडे पाहिल्यानंतर सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते। घरात हसऱ्या चेहऱ्यांचे फोटो लावणे फायदेशीर मानले जाते। अशा फोटोंमुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमभाव वाढीस लागतो, नातेसंबंध दृढ होण्यास मदत होते आणि एकूण कौटुंबिक वातावरण उत्तम राहते। कुटुंबातील सदस्य आनंदी राहण्यास असे फोटो गरजेचे आहेत। भाग्यवर्धक, शांतपणे वाहणारे पाणी हे सौभाग्याचे लक्षण मानले जाते। धबधबा, नदी, तलाव किंवा समुद्राशी संबंधित फोटो लावल्याने कुटुंबातील सदस्यांचे भाग्य प्रबल होते। दीर्घायुष्य, आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य उत्तम राहून त्यांना दीर्घायुष्य लाभावे असे सर्वांनाच वाटत असते। वास्तुशास्त्रानुसार घरात पाण्यात मुक्त विहार करत असलेल्या माशांची चित्रे लावणे वा फोटो लावणे फायदेशीर ठरते। पाण्यामध्ये मुक्तपणे विहार करणारे मासे हे जिवंतपणाचे प्रतीक मानले जाते। त्यामुळे घरातील वातावरण प्रफुल्लित राहते आणि कुटुंबातील सदस्यांना दीर्घायुष्य लाभण्यास मदत होते। तर अशा प्रकारे आपण बघितले या 4 प्रकारचे जे फोटोज आहेत हे आपण घरामध्ये लावल्यानंतर सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण होण्यास मदत होते। तर आता पाहूयात कोणत्या प्रकारचे फोटोज किंवा पेंटिंग्स लावणे अयोग्य ठरू शकते। घनदाट जंगल, हिंसक प्राणी, लाल रंगाच्या किंवा युद्ध प्रसंगातील फोटोज किंवा पेंटिंग्स घरामध्ये लावू नयेत। यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन घरामधील नातेसंबंधात कटुता निर्माण होऊ शकते किंवा एकूणच वातावरण प्रतिकूल बनू शकते। त्यामुळे अशा प्रकारचे पेंटिंग्स किंवा फोटोज लावू नये। तर अशाच पद्धतीच्या आणखीन काही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।